हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ चॅनल. कसे आहात सर्वे? चला तर मग नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. आम्ही चाललो आहे माथेरान हिल स्टेशनला. जानेवारी महिन्यात लाँग वीकेंड असल्याकारणाने सर्वजण फिरायला निघाले आणि आम्हीसुद्धा ह्याच सुट्टीचा फायदा घेऊन निघालो. आम्ही निघालो पनवेलवरून कारने. निघालो तर खरं, पण गाईज एवढी ट्रॅफिक भेटली आम्हाला. तुम्ही बघू शकता इथे गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्यात. जवळजवळ 1.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलो. कसं बसं आम्ही पोचलो नेरळला. नेरळवरून आम्ही केली इको गाडी. 100 रुपये पर पर्सन अशा ह्या गाडीचे भाडे आहे. इको सुरू झाली आणि आम्हाला दिसलं माथेरानचं सुंदर दृश्य. माथेरान हे घनदाट जंगल, निसर्ग सौंदर्य आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पश्चिम घाटात समुद्रसपाटीपासून 80 मीटर उंचीवर वसलेले भारतातील सर्वात लहान आणि आशियातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. जसं जसं गाडी वर चालली होती तसं तसं माथेरानचं सौंदर्य अजून खुलत चाललं होतं. इको कारने आम्ही दस्तुरी नाकापर्यंत पोचलो. तिकीट काढली 50 रुपये पर पर्सन असे दोघांचे तिकीट काढली आणि आम्ही पायीच जायचं ठरवलं. एंट्री बघा मंडळी, किती सुंदर वाटते. संध्याकाळ झालेली आणि लाईट्स खूपच सुंदर दिसत होती. चालत चालत मध्ये मध्ये निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही पोचलो. इथे बोर्ड बघा गाईज, वेलकम टू माथेरान असं लिहिलेलं आहे. आम्ही निसर्गाचा आस्वाद घेत चालतच आमच्या रूमपर्यंत जायचं ठरवलं. रात्री रेस्ट करून सकाळी आम्ही मस्त फ्रेश मूडमध्ये आम्ही निघालो बाहेर फिरायला, पॉईंट्स बघायला. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आम्ही निघालो आहे फिरायला. वातावरण तसं थंड होतं आणि आम्ही रूममधून निघाल्यावर आम्हाला दिसली ट्रेन, टॉय ट्रेन. माथेरान स्टेशनला लागलेली टॉय ट्रेन. फटाफट फोटो काढून घेतले. हातात हात घेऊन मस्त रमत गमत आम्ही गेलो नाश्ता करायला. आम्ही घेतला चहा आणि पोहे. उपमा ऑलरेडी संपला होता तर आम्ही ऑर्डर केली मस्त मॅगी. गरमागरम मॅगीचा आस्वाद घेतला आणि कॉफी ऑर्डर केली. मंडळी, कॉफी आणि चहाची टेस्ट एवढी मस्त होती ना, काय सांगू तुम्हाला. मस्त पोट भरून नाश्ता केल्यावर आम्ही निघालो पॉईंट्स बघायला. मित्रांनो, माथेरानमध्ये 38पेक्षा जास्त व्ह्यू पॉईंट्स आहेत. जसे की पॅनोरामा पॉईंट्स, लोईसा पॉईंट, पॉर्क्युपाईन पॉईंट, सनसेट पॉईंट, इको पॉईंट, क्रिस गेल पॉईंट, मंकी पॉईंट, हार्ट पॉईंट आणि बरेच आकर्षणाची ठिकाणेसुद्धा आहेत. घनदाट जंगल आणि आल्हाददायक वातावरण असल्याने खूप छान रिफ्रेशिंग वाटत होतं. हे जंगल बघा मित्रांनो, किती दाट आहे. आम्ही आधीसुद्धा माथेरानला व्हिजिट केलं आहे आणि व्ह्यू पॉईंट्स बघितले आहे. तर ह्या वेळेला जे पॉईंट्स बघायचे राहिले होते ते बघायचे ठरवले. चालता चालता मजेशीर फोटोज आणि सेल्फी काढले. चालता चालता दिसला आम्हाला एक बोर्ड जिथे मंकी पॉईंट आणि हार्ट पॉईंट असं डायरेक्शन दिलं होतं. तर स्पेशली मला हार्ट पॉईंट बघायचा होता म्हणून आम्ही हार्ट पॉईंटच्या दिशेने निघालो. वाटेत आम्हाला दिसले घोडे जे एका ठिकाणी थांबले होते. त्यांना बघून आम्ही थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवला.
मी सुद्धा घाबरत घाबरत घोड्याजवळ गेले, त्याला प्रेमाने गुंजारलं, काही फोटो काढले आणि आम्ही मंकी पॉईंटच्या दिशेने निघालो. मंकी पॉईंट्सच्या दिशेने जाताना वाटेत खूप सारे मंकीज दिसतात, पण ह्या वेळेला आम्हाला ह्या वाटेवर मंकीज दिसले नाहीत. पण हा व्ह्यू बघा मित्रांनो, हा व्ह्यू बघा, खूप सुंदर असं दृश्य आमच्या डोळ्यांसमोर होतं. पावसाळ्यात जूनपासून सप्टेंबरपर्यंत इथे पर्यटकांची गर्दी होते इथला निसर्ग आणि धबधबे पाहण्यासाठी. इथे घालवलेला एक एक क्षण आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवला आहे. पुढचा प्रवास करताना आम्ही हे सौंदर्य आमच्या मनात साठवून ठेवले आहे. खूप सुंदर असं माथेरानचं हे दृश्य आहे. पुढचा प्रवास करताना वाटेत आम्ही गाणे गात गात एकमेकांची सोबत एन्जॉय करत होतो. कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, बड़े तुम कितने पास है कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर अच्छे लगते हैं ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा हो हमनवा. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा हो हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा हो हमनवा. हो चांदनी जब तक रात देता है हर कोई ख्वाब, तुम अगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ. हो चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ,
तुम अगर अंधेरों में ना छोड़ना मेरा साथ. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. मित्रांनो, आणि हा आहे हार्ट पॉईंट. खूप सुंदर असा हा हार्ट पॉईंट आहे. ह्या वेळेला मला हार्ट पॉईंट बघायचा होता. ह्याच्या आधी हे ठिकाण मी कधी पाहिलं नव्हतं. बाकीचे पॉईंट्स केलेले आहेत आणि ह्या हार्ट पॉईंटला एक छानसं सुंदर असं हार्ट आहे. तिथे तुम्ही फोटोज काढू शकतात. छान छान कपल फोटोज तिथे आम्ही काढले. तिकडे आपला वडापाव आणि बर्फाचा गोळा आम्ही टेस्ट केला. खूप छान वाटलं. भरपूर दिवसांनी या गोळ्याचा आस्वाद घेतला आहे. ही बर्ड बघितली आम्ही इकडे आणि हा आहे मंकी जो कदाचित उदास झाला आहे थोडासा. इथे भरपूर सारे मंकीज आहेत गाईज आणि त्यांची झाडावरून इकडून तिकडे होणारी मस्ती बघा. इकडून खूप सारे मंकी आमच्या समोर येत होते तर आम्ही तिकडून निघालोय आणि परतीचा प्रवास करतोय. एवढं दमून गेलोय. चालता चालता आम्ही खूपच दमलोय. आता अंगामध्ये ताकद नव्हती चालण्यासाठी, पण आम्हाला सनसेट पॉईंट करायचा होता. आम्हाला सनसेट बघायचं होता. संध्याकाळची वेळ होती आणि सनसेट चुकवून कसं चालेल गाईज. म्हणून आम्ही पोचलो सनसेट पॉईंटला आणि तिकडे गर्दी बघा किती आहे. सनसेट बघायला एवढी गर्दी झालेली. थोड्या वेळाने ही गर्दी अजून वाढणार होती, त्यामुळे आम्ही तिकडेच थांबून राहिलो सनसेट बघायला. हळूहळू सूर्य मावळतीला निघालाय आणि हे दृश्य एवढं सुंदर होतं की आम्हाला हे सर्व रेकॉर्ड करून आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे. किती सुंदर दिसतोय मित्रांनो हा सूर्यास्त. रात्री आम्ही केली हार्पिंग, पण बॅड लक गाईज. इथे आम्हाला एकही प्राणी बघायला मिळाला नाही आणि आम्हाला भेटला आमचा हा मित्र. थोडा वेळ त्याच्याशी गप्पा मारल्या आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. निघताना आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता केला. वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती. नाश्ता ऑर्डर करायला थोडा वेळ लागला. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही खूप सारी शॉपिंग केली आणि निघालोय परतीच्या प्रवासाला घरी जायला.
जाताना सुद्धा आम्ही चालत जाण्याचंच ठरवलेलं आहे. आमची बॅग आम्ही एका काकांकडे कुली काकांकडे दिली आहे आणि आम्ही चालतोय. ते एवढे फास्ट चालत होते की आम्ही त्यांच्या मागे मागे अक्षरशः त्यांना चेज करत होतो. इकडे दिसलाय आपल्याला थँक्यू विजिट अगेनचा बोर्ड आणि आम्ही बाहेर पडलो ह्या गेटने. बाहेर पडल्यानंतर आम्ही घेतले बोरं आणि काकडी, जे इथे ठिकठिकाणी छोटे छोटे स्टॉल्स आहेत. 26 जानेवारी होतं गाईज आणि हे बघा इथे खूप सुंदर प्रकारे फुग्यांचं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माथेरानला सुद्धा अशा छान फुग्यांच्या डेकोरेशनने सजवलेलं आहे. तुम्ही सुद्धा इथे नक्की व्हिजिट करा गाईज. माथेरान खूप सुंदर आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.